नमस्कार. मी विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके. आपण मागेही म्हणलं होतं की कितीही पाणी कमी असलं तरी फक्त शेवगाच तग धरू शकतो. आणि हा आज 5 जुलै 2026 मागील 4-5 दिवसापासून झालेला पावसानंतर परत हा आपला शेवगा हिरवागार झालेला आहे. म्हणजे काही नुकसान न होता शेवग्यामध्ये. आता ज्यांचे 5-6 महिने जानेवारी डिसेंबरचा मागच्या लागवण असेल तर सर्वांचेच आता पानं पिवळे पडतात, जास्त पाणी झाल्यामुळे किंवा होणाऱ्या पावसामुळे पाणी पिवळे पडून फक्त काड्या उभ्या राहतील. एकही असं हिरवं पान दिसणार नाही. तरी त्या नवीन शेवगा बागायतदारांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता तयारी करत राहावे. जिथं पाऊस जास्त होतो, पाणी जास्त होते खाली, त्या ठिकाणी असा पिवळा पडणं चालू होतो. जसा आता हा आमचा पिवळा पडणं चालू झालेला आहे. थोडा अशी पानगळ होऊन जाते. पानगळ झाल्याच्या नंतर काड्याच उभ्या राहतात साधारणतः 2 महिने 4 महिने. त्यानंतर जसा पाऊस कमी होईल परत फुटवे निघून हे अशा प्रकारची शेंगसुद्धा लागली होती. पण आपल्याजवळ पाणीच नव्हतं विहिरीला, बोरला, त्यामुळं आपण नियोजन केलं नव्हतं. आता पानगळ झाल्याच्या नंतर आपण याला हलकी छाटणी घ्यायची. परत फुटवे 2 महिन्यात निघाले तोपर्यंत पाऊस कमी होतो, मग बाकी पुढचं नियोजन करता येते. हा आपला ओडिसी 3 वाणाचा हा शेवगा प्लॉट. फ्लॉवरिंगसुद्धा आत्ताही भरपूर आहे, पण हे फुल टिकत नाही काही स्प्रे केला तरी. म्हणून जास्त खर्च न करता पाऊस कमी झाल्याच्या नंतरच याचे नियोजन करणे. फ्लॉवरिंग भरपूर आहे असं या पद्धतीचं, पण हे फुल टिकत नाही. जसा पाऊस झाला लगेच हे फुल ड्रॉप होते. डिऱ्या आहेत, व्यवस्थित निघणं चालूच आहे. मधमाशी सुद्धा आहे. आज मी तिला हे अशा पद्धतीने एवढ्या पावसाळ्यात सुद्धा परंतु सेटिंग होतच नाही. आणि हा पलीकडचा आपला जुना प्लॉट ओडिसी प्लसचा. अशा पद्धतीचा आपला शेवगा. आता इथून हा पिवळा पडणं चालू होतो. तरी नवीन शेवगा शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पुढील नियोजन करणे. शेंग लागून अशा वाळल्या होत्या आपल्याकडे. बारा फूट ओळीतील अंतर आपण ठेवलं होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट अवश्य करणे. आपलाच विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.